हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण रचना शारीरचं जे लास्ट लेक्चर होतं त्यामध्ये आपण पेशी शारीर आणि मायोलॉजीबद्दल बघितलं होतं. तर मायोलॉजीचं मी जनरल इंट्रोडक्शन तुम्हाला सांगितलं होतं. मायोलॉजीचं आपण जनरल इंट्रोडक्शन पाहिलं होतं. आता आपल्याला नाही का एक्झाममध्ये काय येते, एक्झाममध्ये आपल्याला एखादी मसल विचारू शकतात. आपल्याला एखादा मसल्स काय विचारतात, ओरिजिन, इन्सर्शन, नर्व सप्लाय आणि ॲक्शन हे आपल्याला जास्त करून विचारतात. आता आपण नाही का पहिल्यांदा अप्पर लिमचे सर्व मसल्स बघून घेऊ कोणत्या कोणत्या येतात. नंतर त्यातले मी तुम्हाला इम्पॉर्टंट मसल्स सांगतो की कोणत्या तुम्ही करून जायला पाहिजे. ठीक आहे. तर आधी पहिल्यांदा करायचे तर सर्वच, पण पहिल्यांदा तुम्हाला कमस कम तुम्ही नाही म्हणता तुम्हाला पहिल्यांदा मसल्सचं नाव आणि त्याचा नर्व सप्लाय जरी माहीत असला तरी तुम्ही त्याची ॲक्शन वगैरे कशी लिहू शकता तुम्हाला ते सांगतो. म्हणजे काय होते, तुम्हाला नर्व सप्लाय माहीत असला, ॲक्शन माहीत असलं, तुम्हाला त्याचं ओरिजिन इन्सर्शन थोडं माहीत जरी नसलं तरी तुम्ही काही तर लिहू शकता मसलमध्ये. जर का एखादी ऑड मसल आली तर आपण जे करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा घेऊ पेक्टोरल रिजन. तर अप्पर लिम मसलचं मसल आणि नर्व. तर अप्पर लिमचे किती पार्ट पडतात? अप्पर लिमचे 6 पार्ट पडतात. कोणता? पेक्टोरल रिजन, अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलम, स्कॅप्युलर रिजन, आर्म रिजन, फोर आर्म रिजन आणि हँड रिजन. ठीक आहे. हँड रिजन. तर आता पेक्टोरल रिजनमध्ये 3 मसल येतात: पेक्टोरलिस मेजर, पेक्टोरलिस मायनर आणि सबक्लेविस. पेक्टोरलिस मायनर, पेक्टोरलिस मेजर आणि सबक्लेविस. अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलममध्ये 5 मसल येतात: ट्रॅपेजियस, लॅटिसिमस डॉर्सा, लेवटर स्कॅप्युले, रोम्बॉइड मायनर आणि रोम्बॉइड मेजर. ठीक आहे. नंतर स्कॅप्युलर रिजनमध्ये 5 मसल येतात: सुप्रास्पायनाटस, इन्फ्रास्पायनाटस, टेरिस मायनर, टेरिस मेजर आणि सब स्कॅप्युलरिस. ठीक आहे. नंतर आर्म रिजनमध्ये 2 कंपार्टमेंट आहेत: अँटेरियर कंपार्टमेंट आणि पोस्टेरियर कंपार्टमेंट. त्या अँटेरियर कंपार्टमेंटचं मध्ये 3 मसल येतात. कोणत्या? ब्रॅकियालिस, बायसेप्स ब्रॅकिया आणि कोरॅको ब्रॅकियालिस. कोरॅको ब्रॅकियालिस. ठीक आहे. तर 3 मसल येतात आणि पोस्टेरियर कंपार्टमेंटमध्ये 1 मसल आहे, ट्रायसेप्स ब्रॅकिया. नंतर येते फोर आर्म रिजनमध्ये 2 कंपार्टमेंट येतात: फ्लेक्झर किंवा फ्रंट कंपार्टमेंट आणि बॅक किंवा एक्सटेन्सर कंपार्टमेंट. तर फ्लेक्झर कंपार्टमेंटमध्ये दोन पार्ट पडतात: सुपरफिशियल आणि डीप. सुपरफिशियलमध्ये 5 मसल येतात आणि डीपमध्ये 3 मसल येतात. तसंच बॅक कंपार्टमेंटचे पण 2 पार्ट पडतात: एक सुपरफिशियल मसल आणि एक डीप मसल. सुपरफिशियल मसल 7 येतात आणि डीप 5 मसल येतात. ठीक आहे. नंतर येते नेक्स्ट रिजन येते आपला हँड रिजन. त्या हँड रिजनमध्ये 5 ग्रुप्स राहतात. थिनर ग्रुप, हायपोथिनर ग्रुप, लंब्रायकल्स, पाल्मर इंट्रोशिया आणि डॉर्सल इंट्रोशिया. ठीक आहे. तर आता याची आपण नावं घेऊ, सर्व बघून घेऊ आता. तर फर्स्ट येते पेक्टोरल रिजनमध्ये काय येते? पेक्टोरल मायनर हे मसल बघितल्या, त्याचा रिवाईज करू आपण. तर पहिल्यांदा लक्षात काय ठेवायचं की अप्पर लिमचे 6 पार्ट पडतात. अप्पर लिमचे किती पार्ट पडतात? 6 पार्ट पडतात. आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. तर आपण अप्पर लिम बघितलं. तर अप्पर लिमचे किती पार्ट येतं? अप्पर लिमचे 6 पार्ट येतं. 6 पार्ट. पहिले 3 कोणते येतं? पेक्टोरल रिजन, नंतर येते पेक्टोरल, नंतर येते अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलम. नंतर तिसरा रिजन येते स्कॅप्युलर रिजन. कोणता येते? स्कॅप्युलर रिजन. नंतर येतो आपण आर्म, फोर आर्म आणि हँडमध्ये. ठीक आहे. आर्म, फोर आर्म, नंतर हँडमध्ये. ठीक आहे. इझी आहे. पेक्टोरल रिजनमध्ये आपलं पेक्टोरल रिजन कुठं येते? पेक्टोरल रिजन येते डॉर्सल साईडला. कमीत कमी तुम्हाला डॉर्सल व्हेंट्रल तरी समजलं पाहिजे. डॉर्सल म्हणजे समोरची बाजू. डॉर्सल साईडला पेक्टोरल रिजन येते. अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलम कुठं राहते? ही वेंट्रल साईड आहे. आणि अप्पर लिम कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलम कुठं राहते? आपल्या पोस्टेरियर साईडला, म्हणजे डॉर्सल साईड म्हणजे मागची बाजू. ठीक आहे. नंतर स्कॅप्युलर रिजन कुठं राहते? हे पण डॉर्सल साईडला राहते. नंतर आर्म आपल्या एक्स्ट्रीमिटीजमध्ये येते. आर्मचे पण काय? फ्रंट अँड बॅक 2 पार्ट पडतात: फ्रंट अँड बॅक किंवा अँटेरियर. फ्रंटलाच काय म्हणतात? अँटेरियर म्हणजे समोर, आणि नंतर अँटेरियर किंवा पोस्टेरियर. बॅकलाच काय म्हणतात? पोस्टेरियर. फोर आर्मचे पण 2 रिजन पडतात: फ्रंट आणि बॅक. आता फ्रंट अँड बॅकमध्ये पण फ्रंटचे सुपरफिशियल आणि डीप मसल. सेम बॅकचे पण सुपरफिशियल आणि डीप मसल. आणि हँडचे किती ग्रुप येतं? हँडचे 5 ग्रुप येतं. 5 ग्रुपमध्ये काय येते? पहिले येते थिनर ग्रुप. कोणता येते? थिनर ग्रुप. नंतर येते हायपोथिनर ग्रुप. कोणता येते?
हायपोथिनर ग्रुप. नंतर येते तिसरा येते हायपोथिनरमध्ये नंतर येते लंब्रायकल्स. लंब्रायकल्स किती राहतात? 4 म्हणजे 1 2 3 आणि 4 म्हणजे फर्स्ट लंब्रायकल, सेकंड लंब्रायकल, थर्ड लंब्रायकल आणि फोर्थ लंब्रायकल. नंतर येते आपले पाल्मर इंट्रोशाय. नंतर काय येते? पाल्मर इंट्रोशाय. नंतर येते पाल्मर इंट्रोशाय. नंतर येते डॉर्सल इंट्रोशाय. काय ते? नंतर येते डॉर्सल इंट्रोशाय. ठीक आहे, हे झाले 5 ग्रुप कशातले? हँडमधले. ठीक आहे. आता पेक्टोरल रिजनमध्ये, पेक्टोरल रिजनचं इझी आहे. पेक्टोरल रिजनमध्ये आपल्याला माहिती आहे पेक्टोरल रिजनमध्ये काय राहते. पेक्टोरल रिजनमध्ये जे मसल राहतील त्याला काय म्हणता येईल? पेक्टोरॅलिस. आता पेक्टोरॅलिस 2 येतात. जे मोठी आहे साईजमध्ये तिला पेक्टोरॅलिस मेजर म्हणतात आणि जी छोटी आहे तिला काय म्हणतात? पेक्टोरॅलिस मायनर. आणि या प्रेझेंट पण अशाच राहतात. आधी पेक्टोरॅलिस मेजर राहते आणि त्याच्या खाली पेक्टोरॅलिस मायनर राहते. आणि या दोघांच्या मधात क्लॅव्ही पेक्टोरल फेशिया राहते. ते आपण एक्स्ट्रा पॉईंट आपण ते नंतर बघू. ठीक आहे. पहिल्यांदा आपण मसलबद्दल बघते. नंतर राहते सबक्लॅव्हिस. आता तुम्हाला माहिती आहे क्लॅव्हिकल बोन कुठं राहते? आपल्या पेक्टोरल कुठं राहते? स्टर्नमपासून जाते. स्टर्नमपासून एंड होते आणि लास्टला आपल्या एंडला तिथं लॅटरल साईडला ॲक्रोमियल कॅव्हिटीवर जाते. ॲक्रोमियल कॅव्हिटी कशाची? आपल्या स्कॅप्युलाची ॲक्रोमियल कॅव्हिटी. ठीक आहे, लॅटरली. तर हे सबक्लॅव्हिकल झालं. इथं काय राहते? इथं आपलं राहते पेक्टोरल रिजन. हे ब्रेस्ट बोन आपलं स्टर्नम. ठीक आहे, हा स्टर्नम. नंतर हे आणि त्याचं ही मेडियल साईड, ही लॅटरल साईड. मेडियल लॅटरल समजते, मेडियल आणि लॅटरल साईड. तर मेडियल साईड जवळची राहते आणि लॅटरल साईड दूरची राहते. ठीक आहे, हे समजून घ्या. मेडियल जवळ आणि लॅटरल दूर. ठीक आहे, पेक्टोरॅलिस मायनर. नंतर इथंच खाली त्याच्या सबक्लॅव्हिस म्हणजे क्लॅव्हिकलच्या खाली राहते म्हणून काय म्हणतात? सबक्लॅव्हियस. ठीक आहे, हे झालं 3 मसल कव्हर झाल्या. नंतर येते आपलं ट्रॅपेजिस कुठं येते? मागच्या साईडला, डॉर्सल साईडला इथं आपलं हे काय? वर्टिब्रल कॉलम. हे काय? वर्टिब्रल कॉलम. ही डॉर्सल साईड झाली. इथं काय राहते? इथं आपला स्कॅप्युला राहते. इथं आपला ट्रायंग्युलर स्कॅप्युला राहते. इथं त्याची ही लॅटरल साईडला त्याची बॅक, हे आपण बॅकवर पाहते. इथं काय राहते? इथं आपला ह्युमरस राहते. ठीक आहे. आता हे काय? हे हिच्यात स्पाईन राहते. समोरून ॲक्रोमियल प्रोसेस राहते. ठीक आहे, कोरॅकॉइड प्रोसेस राहते. ही ॲक्रोमियल प्रोसेस ही स्पाईन आहे आणि समोरून कोरॅकॉइड प्रोसेस राहते. ठीक आहे, तर इथं कोणती मसल राहते? इथं राहते ट्रॅपेजियस. इथं डेल्टॉइड राहते. ट्रॅपेजियस, लॅटिसिमस डॉर्साय, लेवेटर स्कॅप्युली, रॉम्बॉइड मायनर आणि रॉम्बॉइड मेजर. हे कुठं राहतात? ह्या राहतात बॅक एंडला. नंतर येते आपलं नेक्स्ट येते स्कॅप्युलर रिजनमध्ये 5 मसल. तर 5 त्यांना नाव घ्यायचे. पेक्टोरल रिजन किती मसल? पेक्टोरल रिजनमध्ये 3 मसल. कोणत्या? पेक्टोरॅलिस मेजर, पेक्टोरॅलिस मायनर आणि सबक्लॅव्हियस. अप्पर लिम्ब कनेक्टिंग व्हर्टिब्रल कॉलममध्ये किती मसल? 5 मसल. 5 मसलचे नाव काय? ट्रॅपेजियस, लॅटिसिमस डॉर्साय, लेवेटर स्कॅप्युलरी, रोम्बॉइड मायनर आणि रोम्बॉइड मेजर. ठीक आहे, स्कॅप्युलावर म्हणजे मागं स्कॅप्युला राहते आणि व्हर्टिब्रल कॉलमचं स्कॅप्युला कनेक्शन राहते म्हणून लेवेटर स्कॅप्युली. ठीक आहे, त्यानंतर स्कॅप्युली इथं काय लिहायचं? लेवेटर स्कॅप्युली. ठीक आहे, नंतर इथे रोम्बॉइड मायनर आणि रोम्बॉइड मेजर. नंतर इथे स्कॅप्युलर रिजन. तर स्कॅप्युलर रिजनवर 5 मसल येतात. कोणत्या? सुप्रास्पायनेटस. ही इथं स्पाईन राहते. स्पाईनमुळे त्याचं नाव काय? सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस. ठीक आहे, हे कुठं राहते? सुप्रास्पायनस फोसा, इन्फ्रास्पायनस फोसामध्ये. ठीक आहे, नंतर इथे टेरिस मायनर कुठं राहते? या लॅटरल बॉर्डरवर राहते. ते तुम्हाला ओरिजिन इन्सर्शन, तुम्ही जर का बोन्स बघितले असतील, बोन मी शिकवेल येतात, जर का तुम्ही बोन्स बघितले असतील तर तुम्हाला बोन्समध्ये व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे, नंतर इथे आपण या सर्वांचं ओरिजिन इन्सर्शन जे आहे ना, याच्यावर आपण लेक्चर बनवले. आपण डिटेलमध्ये तुम्हाला इथे फक्त आपण त्याचे नाव बघते. सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, टेरिस मायनर, टेरिस मेजर आणि सबस्कॅप्युलरिस कुठं राहते? डॉर्सल जे व्हेंट्रल सर्फेस राहते किंवा कोस्टल सर्फेस राहते स्कॅप्युलाचा, हे समजा आपली स्कॅप्युला बोन आहे. तर स्कॅप्युला बोनचा हा जे डॉर्सल सर्फेस राहते व्हेंट्रल सर्फेस राहते, तिथं काय राहते? तिथं राहते सबस्कॅप्युलरिस. सबस्कॅप्युलरिस. आधी काय बघितलं आपण? सबक्लॅव्हियस. इथं काय? सबस्कॅप्युलरिस. ठीक आहे, नंतर इथे आर्म रिजनमध्ये फ्रंटमध्ये 3, बॅकमध्ये 1. फ्रंटमध्ये 3, बॅकमध्ये 1. याचं शॉर्टकट काय? याचं न्यूमॉनिक काय? BBC. ब्रॅकियालिस
बायसेप्स ब्रॅकी आणि कोरॅको ब्रॅकियलिस. ठीक आहे. पोस्टेरियर कंपार्टमेंटमध्ये एक मसल ट्रायसेप्स ब्रॅकी. नंतर इथे फोर आर्म रिजनमध्ये फ्रंटमध्ये 7 मसल, फ्रंटमध्ये 8 मसल येतात, बॅकमध्ये 12 मसल येतात. टोटल फोर आर्ममध्ये 20 मसल येतात. तर फ्रंटमध्ये 5 सुपरफिशियल आणि 3 डीप, बॅकमध्ये 7 सुपरफिशियल 5 डीप, 7 सुपरफिशियल 5 डीप. आता प्रोनेटर टेरिस, आता तुम्ही 8 मसल लक्षात कसं ठेवचाल, तर प्रोनेटर टेरिस, प्रोनेटर क्वाड्रिलॅटरस सोबत लक्षात ठेवायचं. फ्लेक्झर कार्पाय रेडियालिस, फ्लेक्झर कार्पाय अल्नारिस, नंतर इथे पाल्मॅरिस लॉंगस, नंतर इथे फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस हे सोबत लक्षात ठेवायचं. फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस, फ्लेक्झर डिजिटोरम प्रोफंडस काय डीपसाठी यूज होते, सुपरफिशियालिस म्हणजे सुपरफिशियल आहे. ठीक आहे. नंतर इथे बॅक ऑफ द फोर आर्ममध्ये फ्रंटमध्ये किती येतं, सुपरफिशियलमध्ये किती येतं 7 मसल. तर आता एन्कोनियस, ब्रॅकिओरेडियालिस आणि इथं लॉंगस नाही, इथं काय येते, इथं येते ब्रेविस आणि इथं येते लॉंगस नर्व सप्लायसाठी. ठीक आहे. हे थोडं मिस्टेक झालेली आहे, ते करेक्ट करून घेसाल तुम्ही. ठीक आहे. एन्कोनियस, ब्रॅकिओरेडियालिस आणि एक्सटेन्सर कार्पाय रेडियालिस. ब्रेविसला कोणाचा सप्लाय राहते, रेडियल नर्वचा. ठीक आहे. एक्सटेन्सर कार्पाय रेडियालिस लॉंगस. इथं आपण फ्लेक्झर केलं, इथं एक्सटेन्सर आहे, हे फ्लेक्शन करतात म्हणून याला फ्लेक्झर म्हणतात. इथं सर्व फ्लेक्झर येतील, इथं काय येतं, इथं सर्व एक्सटेन्सर येतील. फ्लेक्झर कार्पाय रेडियालिस, तसं एक्सटेन्सर कार्पाय रेडियालिस. फक्त आता बॅकमध्ये काय राहते, लॉंगस म्हणजे लॉंग राहते, ब्रेविसमध्ये शॉर्ट राहते. हे लॉंगस आणि ब्रेविस कशावर होते, त्याचं टेंडनवर राहते. जर का हे मसल एंड होतं टेंडनमध्ये, तर टेंडन शॉर्ट असेल तर त्याला ब्रेविस म्हणतात, लॉंग असेल तर त्याला लॉंगस म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियालिस, तर इथं काय एक्सटेन्सर डिजिटोरम सुपरफिशियालिस, फक्त इथं सुपरफिशियालिस लागत नाही. नंतर इथे एक्सटेन्सर कार्पाय अल्नारिस, इथं फ्लेक्झर कार्पाय अल्नारिस, इथं एक्सटेन्सर कार्पाय अल्नारिस रिलेट करून तुम्ही हे करू शकता. नंतर राहते एक्सटेन्सर डिजिटी मिनिमी. आपला बॅक ऑफ द फोर आर्ममध्ये जी आपले जे लिटल फिंगर राहते, तर लिटल फिंगरला आपण मिनिमी म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड जे पण शब्द येते ते डिजिटी मिनिमी राहतील. ठीक आहे. नंतर इथे सुपिनेटर म्हणजे सुपिनेशन ॲक्शन करते म्हणून त्याला सुपिनेटर म्हणतात. नंतर इथे अबडक्टर पॉलिसिस लॉंगस, इथं काय फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस, तर इथं काय अबडक्टर पॉलिसिस लॉंगस आणि एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस. तर एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगसचे 2 येतं, ब्रेविस आणि लॉंगस. इथं फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस, इथं एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस पण आहे आणि ब्रेविस पण आहे. ठीक आहे. आणि नंतर इथे एक्सटेन्सर एंडिसिस, कारण की एक्सटेन्सर कंपार्टमेंट आहे. ठीक आहे. आणि अबडक्टर पॉलिसिस लॉंगस हे एक एक्स्ट्रा मसल येते, किती येते 5 मसल. ठीक आहे. नंतर इथे हँड रिजनमध्ये थिनर ग्रुपमध्ये 4 मसल, काय अबडक्टर पॉलिसिस ब्रेविस, अबडक्टर पॉलिसिस ब्रेविस. नंतर इथे फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेविस. नंतर इथे अपोनन्स पॉलिसिस. नंतर इथे अडक्टर पॉलिसिस, हे काय अपोनन्स पॉलिसिस, हे इथं अडक्टर पॉलिसिस. इथं बीडी अबडक्टर, हे अडक्टर पॉलिसिस. ठीक आहे. नंतर इथे हायपोथिनर ग्रुपमध्ये पण 4 मसल येतात. कोणत्या, अबडक्टर डिजिटी मिनिमी, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी, अबडक्टर डिजिटी मिनिमी, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी आणि अपोनन्स डिजिटी मिनिमी. काय ते अबडक्टर डिजिटी मिनिमी, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी, अपोनन्स डिजिटी मिनिमी आणि पाल्मॅरिस ब्रेविस. पाल्मॅरिस लॉंगस आपण कुठं पाहिली, पाल्मॅरिस लॉंगस आपण इथं पाहिली, फ्रंट ऑफ द फोर आर्ममध्ये पाल्मॅरिस लॉंगस. इथं काय पाल्मॅरिस ब्रेविस. ठीक आहे. पाल्मॅरिस ब्रेविस कुठं, हायपोथिनर ग्रुपमध्ये. नंतर इथे लंब्रायकल्स 4 येतं. फर्स्ट अँड सेकंडला मिडल नर्व सप्लाय करते आणि बाकीच्या 2-3ला दुसरं सप्लाय करते. ठीक आहे. 4 लंब्रायकलमध्ये फर्स्ट अँड सेकंड. नंतर जे 4 पाल्मर इंट्रोशिया आहे, 4 काय येतं, पाल्मर इंट्रोशिया आहे, नंबर येते. आणि 4 काय येतं, डॉर्सल इंट्रोशिया आहे. हे लक्षात ठेवायचं. आता आपण याचं बघणार आहोत नर्व सप्लाय. इथं सर्वांचे नाव दिले, तर अबडक्टर पॉलिसिस ब्रेविस, फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेविस, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. नंतर इथे आपलं नर्व सप्लाय. तर आता पेक्टोरलिस मायनर आहे, तर इथं कोणती नर्व राहील, पेक्टोरल रिजन येतं म्हणल्यावर तिथं जी नर्व राहते तिला काय म्हणतात, पेक्टोरल नर्व. आता पेक्टोरलिस मायनर, पेक्टोरलिस मेजर, तर मेडियल साईड, लॅटरल साईड 2 साईडला राहतात. ठीक आहे. तर जी पेक्टोरल नर्व मेडियल साईडला राहते तिला मेडियल पेक्टोरल, आणि जी लॅटरल राहते ती लॅटरल पेक्टोरल नर्व. त्या दोन्ही याला काय ते ड्युअल नर्व सप्लाय राहते, म्हणून याला काय म्हणतात, हायब्रिड किंवा कंपोजिट नर्व म्हणतात. म्हणून इथं काय मेडियल आणि लॅटरल पेक्टोरल नर्व. सबक्लॅव्हिसला काय, जी नर्व सप्लाय करते तिला नर्व टू सबक्लॅव्हिस, इझी आहे. आता ट्रॅपेजियसला C3-C4 रूट ऑफ सर्वायकल प्लेक्सस. ठीक आहे. ट्रॅपेजियस बॅक साईडला तुम्हाला सांगितलं, तर तिथून त्याचं ओरिजिन इन्सर्शन तुम्ही पाहू शकता. त्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे, कसं आहे काय डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन सांगितलेलं आहे, आणि बोन्समध्ये पण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. लॅटिसिमस डॉर्साय. नंतर इथे लॅटिसिमस डॉर्सायमध्ये काय ते थोरॅको डॉर्सल नर्व. कोणती ते थोरॅको डॉर्सल नर्व.
लॅटिसिमस डॉर्साय, थोरॅको डॉर्सल नर्व किंवा नर्व टू लॅटिसिमस डॉर्साय किंवा याला नर्व ऑफ बेल पण म्हणतात. त्याला काय म्हणतात, लॅटिसिमस डॉर्साला थोरॅको डॉर्सल नर्व किंवा लॅटिसिमस डॉर्सा डॉर्सल साईडला आहे म्हणून डॉर्सल नर्व आली. आणि तिथं थोरॅसिक केजला अपर जे व्हर्टिब्रल हे राहते लॅटिसिमस डॉर्सा कुठं राहते, जे थोरॅसिक केज राहते आपलं तिथं राहते स्कॅपुलावर त्याचं इन्सर्शन ओरिजिन. तर म्हणून काय म्हणते थोरॅको डॉर्सल नर्व किंवा नर्व टू लॅटिसिमस डॉर्साय किंवा काय म्हणतात नर्व ऑफ बेल सुद्धा म्हणतात. नंतर ते लेविटर स्कॅपुली, रोम्बॉइड मायनर, रोम्बॉइड मेजर हे एका लाईनीनं राहतात स्कॅपुलावर म्हणून याला काय म्हणतात डॉर्सल स्कॅपुलर नर्व, याला काय म्हणतात डॉर्सल स्कॅपुलर नर्व. नंतर येते सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस, याला काय येते सुप्रास्कॅपुलर नर्व. आता सुप्रास्पायनेटस इन्फ्रास्पायनेटस राहते आपल्या याच्यावर स्कॅपुलावर बॅक डॉर्सल साईडला स्कॅपुलाच्या. त्याला स्कॅपुलाच्या तिथं एक आपण सुपेरियर बॉर्डरवर त्याच्या सुप्रास्कॅप्युलर फोसा राहते, सुप्रास्कॅप्युलर नॉच राहते कुठं कोरॉकॉइड प्रोसेसच्या जवळ. तर आता त्याची सुपेरियर बॉर्डरवर जी सुप्रास्कॅप्युलर फोसा राहते नॉच राहते ती कशासाठी राहते, तो सुप्रास्कॅप्युलर नर्वसाठी राहते. नंतर इथे टेरिस मायनरला कोणतं येते ॲक्झिलरी नर्व, ही वेगळी नर्व आहे ॲक्झिलरी नर्व. ठीक आहे, ही ॲक्झिलरी नर्व कोणत्या प्लेक्ससची, ब्रॅकियल प्लेक्ससची नर्व आहे. नंतर इथे टेरिस मेजर आणि टेरिस मायनरला कोणती ॲक्झिलरी नर्व. आता इथं असले मायनरला कोणती नर्व असायला पाहिजे होती, सबस्कॅप्युलर लोअर सबस्कॅप्युलर नर्व. सबस्कॅप्युलरिस म्हणल्यावर तिथं कोणती नर्व राहील, सबस्कॅप्युलर नर्व राहील. कोणत्या नावावर, सबस्कॅप्युलरिस नावावर. हे पाचही मसल सोबत येतं ना, तिथं नर्व कोणत्या राहतील, इथं सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस म्हणून स्कॅप्युलर नर्व राहील, सुप्रास्कॅप्युलर नर्व. ठीक आहे, सुप्रास्कॅप्युलर नर्व काय मोठी आहे ती दोघायला सप्लाय करते, सुप्रास्पायनेटसली पण सप्लाय करते आणि इन्फ्रास्पायनेटसली पण सप्लाय करते. टेरिस मायनर थोडा वेगळा निघाला, त्यानं काय केलं, त्याची स्पेशल नर्व आणली, त्यानं बा दुसरी कोण नर्व आणली, त्यानं ॲक्झिलरी नर्व आणली. आणि टेरिस मेजरचं काय म्हणणं आहे की आता मोठ्या लाईन्या भावानं तर काय घेतली नाही नर्व सप्लाय, त्याच्यासाठी आली होती लोअर सबस्कॅप्युलर नर्व. मायनरची लोअर सबस्कॅप्युलर नर्व आली होती. मग टेरिस मेजर काय म्हणते, जरा जाऊ द्या तू नाही घेतली तर मी घेऊन टाकतो. म्हणून टेरिस मेजरनं काय केलं, टेरिस मेजरनं लाईनेची लोअर सबस्कॅप्युलर नर्व घेऊन टाकली. ठीक आहे, नंतर इथे टेरिस मेजर, आता टेरिस मेजरला जी अपर सबस्कॅप्युलर नर्व होती, आता ही लोअर तर घेतली. आता जी मेजरची लोअर सबस्कॅप्युलर नर्व आहे ती अपर सबस्कॅप्युलर नर्व आहे ती कोण गेलं, आता मग सबस्कॅप्युलर्समध्ये जाऊ द्या, मग सबस्कॅप्युलर नर्व आहे ना मीच घेऊन टाकतो. म्हणून तिथं अप्पर आणि लोअर याला पण ड्युअल नर्व सप्लाय, म्हणून ते काय करते अप्पर आणि लोअर सबस्कॅप्युलर नर्व ते म्हणते माझी सेम मीच ठेवून घेतो. ठीक आहे, तर फक्त हे गडबड कोणामुळे झाली, ही गडबड फक्त टेरिस मायनरमुळे झाली. ही जी इथं जसं पाहिलं तर याले लोअर सबस्कॅप्युलर नर्व आले, टेरिस मायनर लोअर सबस्कॅप्युलर नर्व घेतली असती, पण यानं घेतली नाही, यानं त्याची ॲक्झिलरी नर्व आणली. तर फक्त हे लक्षात ठेवायचं, हे थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट आहे. सगळा लफडा कुठं आहे, सगळा लफडा आहे फक्त स्कॅप्युलर रिजनमध्ये. नर्व सप्लायचा लफडा इथं लक्षात ठेवायचा. हे सुप्रास्पायनेटस इन्फ्रास्पायनेटस मजेत येतं, त्याने सुप्रास्कॅप्युलर नर्व घेऊन टाकली बा, जास्त लफडा नको. हे सगळे गडबड कोणी केली, फक्त टेरिस मायनर, टेरिस मेजर आणि सबस्कॅप्युलरिस काऊन केली, सबस्कॅप्युलरिस आपल्या फ्रंटमध्ये आहे ना, ते फ्रंटमध्ये त्यानं फ्रंटमध्ये मागं तर पाठवलं पण मागच्यानं घेतलं नाही त्याला. हे काय, हे डॉर्सल सर्फेसवरचे येतं. हे काय सबस्कॅप्युलरिस कुठं राहते, हे कोस्टल सर्फेसवर राहते स्कॅपुलाच्या. ठीक आहे, तर हे झालं क्लिअर. नंतर इथे अँटेरियर कंपार्टमेंट जास्त काही एकदम इझी आहे. ते काय मस्क्युलोक्युटेनियस नर्व आपली स्पेशल ती घायले. फक्त हे जे ब्रॅकियालिस आहे यानं काय केली, एक एक्स्ट्रा रेडियल नर्व घेतली. एक एक्स्ट्रा रेडियल नर्व त्याला कशासाठी, प्रोप्रिओसेप्टी म्हणजे ते सेन्सेशनसाठी आहे. ब्रॅकियालिसला एक एक्स्ट्रा नर्व आहे, फक्त हे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवायचा त्याचा ब्रॅकियालिसचा. बाकी तर सिंपल आहे, या ती घायले कोणता आहे मस्क्युलोक्युटेनियस नर्व, इकडे काय भानगडी नाही. पोस्टीरियर कंपार्टमेंट रेडियल नर्व सिंपल काम, जास्त अवघड नाही, डोक्याला लावायचं काम नाही. गडबड कुठे इथं थोडंसं, इथं तर हे ती घायने सोबत घेतली डॉर्सल स्कॅप्युलरनं. डॉर्सल साईडला हे तिन्ही डॉर्सल साईडला येतात एका लाईनीने, तर म्हणून त्याला एकच मसल सप्लाय करते. आता हे कुठं राहतात, हे राहतात मिडल बॉर्डर ऑफ स्कॅप्युलर राहतात डॉर्सल सर्फेसवर. ठीक आहे, हे झालं पेक्टोरल रिजनमध्ये. बा पेक्टोरलच्या नावावरच आहे, नर्व टू सबक्लॅव्हिस ते सर्व नाव आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर इथे आपलं फ्रंट ऑफ फोरआर्म, हे थोडंसं मजेदार काम, हे थोडं डीप काम. ठीक आहे, आणि सगळ्यात गडबडी तुमची इथं जे फ्रंट ऑफ फोरआर्ममध्ये. बॅक ऑफ फोरआर्ममध्ये एकदम सिम्पल आहे, नर्व सप्लाय काहीच नाही. रेडियल नर्व आहे आणि त्याची डीप ब्रांच आहे पोस्टेरियर इंट्रोशियस नर्व. ती काय करते, ती बाकीच्या सर्वांना सप्लाय करते. फक्त जे 3 नाव सांगितले आपण, अँकोनियस, ब्रॅकिओरेडियालिस आणि एक्सटेन्सर कार्पाय रेडियालिस ब्रेविस. तर त्याला काय रेडियल नर्व आणि जे लॉंगस आहे त्यांना आणि बाकीच्या सर्वांना काय पोस्टेरियर इंट्रोशियस नर्व. ही काय डीप ब्रांच ऑफ रेडियल नर्व. आता इथे फ्रंट ऑफ फोरआर्ममध्ये
8 मसल येतात. 8 मसल येतात तर हे या सिक्वेन्सनं पाठ करायचं. काय? प्रोनेटर टेरिस, फ्लेक्झर कार्पेरियलिस, पाल्मेरिस लॉंगस, फ्लेक्झर डिजिटोरम सुपरफिशियलिस. या चौघायला काय? मीडियन नर्वचा सप्लाय आहे. या सर्वांना काय? मीडियन नर्वचा सप्लाय. आणि मीडियन नर्वची एक डीप ब्रांच जाते, त्याला काय म्हणतात? अँटेरियर इंट्रोशियस नर्व. अँटेरियर इंट्रोशियस नर्व ही काय? डीप ब्रांच ऑफ मीडियन नर्व आहे. डीप ब्रांच ऑफ मीडियन नर्व. तर मीडियन नर्व कोणाला सप्लाय करते? फ्लेक्झर पॉलिसिस लॉंगस आणि प्रोनेटर क्वाड्राटसला सप्लाय करते. आणि अजून याला सप्लाय काय करते? याला करते आता या 4 याला काय करते? अल्नर नर्व. फ्लेक्झर कार्पा अल्नॅरिसवरून अल्नर नर्व, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता अल्नर नर्वचे पण 2 पार्ट येतात, एक मेडियल हाफ आहे, एक लॅटरल हाफ आहे. ही जे लॅटरल हाफ आहे ती एकदम खाली आहे. लॅटरल हाफ शेवटच्या याला मसलमध्ये डीपमध्ये. तर हे जर का तुम्ही सुपरफिशियल टू डीप जर का मसल घेतल्या तर पहिल्या 4 आले काय? पहिल्या 4 आले हे मी याच्यावर आधी व्हिडिओ पण बनवून सांगितलेला आहे, तर माझा याच्यावर तुम्ही व्यवस्थित बघू शकता. हे फक्त जस्ट मी एक रिव्हिजन घेते, ठीक आहे. जर फ्लेक्झर डिजिटोरम प्रोफंडस आणि फ्लेक्झर कार्पा रेडियलिसला अल्नर नर्वची कोणती? मेडियल हाफ ब्रांच, ठीक आहे. तर हे झालं फ्रंट ऑफ फोर आर्ममध्ये. आणि बॅक ऑफ फोर आर्ममध्ये आपण पाहिलं पहिल्या 3 याला अँकोनियस ब्रॅकियोरेडियलिसला कोणती नर्व येते? रेडियल नर्व. आणि नंतर रेडियल नर्वची जी डीप ब्रांच आहे त्याला काय म्हणतात? पोस्टेरियर इंट्रोशियस नर्व. ती बाकीच्या सर्वांना सप्लाय करते, ठीक आहे. याचे नाव आपण आधीच बघितले. नंतर येते आपल्यासोबत हँड रिजन. तर आपल्यासोबत काय येते? आपल्यासमोर येते हँड रिजन. तर हँड रिजनमध्ये 4 ग्रुप येतात. कोणते? थिनर ग्रुप, हायपोथिनर ग्रुप, लंब्रायकल्स, बाल्मर इंट्रोशिया आणि डॉर्सल इंट्रोशिया. तर आता जे हे काय आहे? थिनर ग्रुपमध्ये काय आहे? जे पॉलिसिसवाले येतं. कोणते? पॉलिसिसवाले. कोणते? अबडक्टर पॉलिसिस ब्रेविस, फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेविस आणि अपोनन्स पॉलिसिस. यांना काय करते? यांना मेडियन नर्व सप्लाय करते. इथं पण नर्व कोणती आहे? मेडियन आणि अल्नर नर्व. ज्याच्यात दुसरी नर्व नाही, ठीक आहे. आणि अल्नर नर्वला काय म्हणतात? म्युझिशियन नर्व, कारण की ही जास्त करून सप्लाय कशाला करते? आपल्या याला. इथं फक्त मेडियन नर्व फक्त या 3 याला सप्लाय करते. आणि अजून कशाला सप्लाय करते? अजून फक्त हे जे सेकंड आणि फर्स्ट अँड सेकंड हे लंब्रायकल्स येतं त्यांना मेडियन नर्व सप्लाय करते. म्हणजे आपल्याला मेडियन नर्व कोणाकोणा सप्लाय करते? मेडियन नर्व अबडक्टर पॉलिसिस ब्रेविस, फ्लेक्झर पॉलिसिस ब्रेविस, ओपोनन्स पॉलिसिस आणि फर्स्ट अँड सेकंड लंब्रायकल्स. याला काय सप्लाय करते? याला सप्लाय करते मेडियन नर्व. आणि बाकीच्या सर्वांना कोणते? अडक्टर पॉलिसिस, अडक्टर डिजिटी मिनिमी, फ्लेक्झर डिजिटी मिनिमी, ओपोनन्स डिजिटी मिनिमी, पाल्मॅरिस ब्रेविस, 3rd and 4th लंब्रायकल्स आणि पाल्मर इंट्रोशिया, डॉर्सल इंट्रोशिया. या सर्वांना कोणती नर्व सप्लाय करते? अल्नर नर्व सप्लाय करते. हँड रिजनमध्ये जास्त करून मेजरली नर्व सप्लाय तुम्हाला नसेल माहीत तर सरळ सांगायचं अल्नर नर्व. सरळ म्हणून त्याला काय म्हणतात? म्युझिशियन नर्व पण म्हणतात, ठीक आहे. ते हे झालं. आता सगळं आपण अप्पर लिमच्या मसल्सचा, या सर्व मसल्सचा आपण जनरल इंट्रोडक्शन बघितलं आणि त्याचा नर्व सप्लाय बघितला. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.